तोंडात नको घालू ना कपडे. शी गंदी का ग मायरा. काय ग काय करते? खेळते. तर हनीला आहे ना हे वाला चेअर आहे ना ती मावून जाते, झोपून पण जाते ना ग त्याच्यावर. का ग कसलं रिमोट दाखव. हा रेडिओचं आहे ते, थिएटरचं आहे. आणि इथं इथं कसं काय आलं हे? इकडं आलं नाही म्हणता, इकडं होतं, इथं होतं असं. तर गाईस संध्याकाळची वेळ झाली, म्हणजे रात्रच झालेली. आता काय करावं काय नाही. आपल्याकडे येत आहे पाहुणे. कोण येत आहे आपल्याकडे? आकाश आणि काकी. काकी नाही ग, अजून काकीने आणली ना ग. नाही ग, काका येत आहे फक्त. एवढे लवकर थोडी काय आपण काकी नाही अजून आणलेली ना, बाकी अजून आणायची. तर माझे दीर येत आहे 2. ते जाणार आहे उद्या गावाला, म्हणून येत आहे इकडे. तर आता सध्या नेमकं स्वयंपाक काय करावं काय नाही, तर विचार चालला आहे बिर्याणी बनवून टाकू. माझ्याकडे पाहुणे येतात ना, मी साधन सोपं ना बिर्याणी बनवून देते दागणी. आणि हनीला पण आवडते. सगळ्यांना बिर्याणीच आवडते ना, आणि हनीला बी. उद्या काय आहे मग? उद्या क्रिसमस आहे का? हो ग. मग उद्या कुठं जायचंय तुला? तुला काय म्हटली मी? गावाला जायचं कॅन्सल झाले ना. मग अगं तुझा ड्रेस येईल ना याचा डान्सचा. तुला कालच सांगितलेलं ना मी. गावाला जायचं कॅन्सल झालं असं. तर गावाला जायचं होतं मला. आज आमची गावाची यात्रा होती बरं का. माझ्या मम्मीने मस्तपैकी एवढं मोठं पातेलं घेतलेलं आहे माझ्यासाठी. तर जायचं होतं, पण म्हटलं आता जावं की नाही जमणार नाही वाटते जायला, तर कॅन्सल झाले. तर काय जमणार नाही आहे. गावाला ना मस्त यात्रा भरली ना तेव्हा एवढं छान भांडे येतात ना, काय सांगू तुम्हाला, एवढे भारी भारी भांडे. तर आज फोन केला तेव्हा सांगत होती मम्मी की खूपच छान छान भांडे आले, तुला घ्यायचीत का नाही, येऊन जा. मला नेमकं जायचंच होतं आज, तर आम्ही निघणारच होतो पण गेलंच नाही. काय करतोय? जमलं नाही ना बेटा जायला. कपून टाकून दे. जास्त मोठा कांदा कापला गेला ना. चांगलं धुवायचं होतं. आणि काय करतो? आता ड्रेस करतो काय? हां तुला
आई नको ना, डोळ्याला लागेल ना. आकाश काका येत आहे हानीचे. बिर्याणी बनवते आम्ही. किती वेळेस फर्स्ट उड्या मारून मारून मग पाय दुखवते. हा हुई. हा बस बस झालं. तर चला मित्रांनो, बिर्याणी मी किती वेळेस बनवलेली आहे. तर रेसिपी काय दाखवणार नाही आहे. आम्ही बनवलं बी नाही बिर्याणी. हां, आणि तर खाल्लंच नाही आहे बिर्याणी ना गं. का गाणी किती वेळेस खाल्लेली आहे तुम्ही बिर्याणी? एक बी नाही खाल्लेली बिर्याणी. एकदा बी नाही खाल्लं? नाही. काय खोटं. आता खातोय आम्ही. आता खातोय. तर किती वेळेस बनवलेले आहे मित्रांनी बिर्याणी. म्हणी म्हणते का एकदा बी नाही खाल्लेलं आहे. काय खोटं बोलते. हां, दही राहिली असते तर दरवेळेस दहीच भेटत नाही आपल्याला. हां, पप्पा आपण ते का आंघोळ करताय? काय चाललंय ग? कधीची खेळते तरी येत नाही. येलो काय सांगितलं? गेम खेळायचं चालू आहे. वा. हां, आता ह्या ग्रीन कलर वरती का ग्रीन कलर वरती. झालं का? बघितलं मग ऐकत जाशील तर होईल ना. आता हा 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 बोल वरती घे. ते ऐकायला तयार राहत नाही ना. मग आलं का नाही. आता हा बोल जर इकडे मध्ये घेशील ना तर हे सगळे कलांटी येऊन जाईल. चालू द्या, मस्त गेम खेळा आणि मग रोजच गेम खेळील ना ग. अजून समजून हा खालचा वरती कर. मस्त शिकू राहिली आणि गेम खेळायचं ना ग. आणि अभ्यास सांगितलं तर नाही. हां, थांब एक मिनिट. हा वरच कर. हा हा लक्षात घे. चालू द्या चालू द्या. इकडे मध्ये खाली. उद्या सुट्टी नाही ना. म्हणजे सुट्टी नाही ना. कशाला? सुट्टी नाही. प्रायव्हेट कंपनी आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये क्रिसमसची सुट्टी नसते. फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्ट गव्हर्नमेंट सुट्ट्या. ते हे तर गव्हर्नमेंट सुट्ट्यात आहे ना. क्रिसमसची नाही म्हणते मी. 26 जानेवारी 15 ऑगस्ट असे जे असतात ते दिवस त्यांना. बाकीचे फक्त एवढेच 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला सुट्टी असते ना. 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्यानंतर दिवाळी. हां, त्यानंतर दिवाळी होळी हे जे सण आहे ते तेव्हाच. होळीला पण नसते. होळीला एक दिवस असते ना. नाही का? मागच्या वर्षी होते वाटतं ना. फक्त लवकर सुट्टी होऊन जाते. हां, असं असतं यार कंपनीवाल्यांचं खरंच. दसऱ्याला सुट्टी असते. दसऱ्याला हां सण असतं तेव्हा फक्त. दसऱ्याला पूजन वगैरे करतात ना. पूजा वगैरे करतात ना. तेव्हा नाही का मग गणपतीच्या वेळेस बी नाही. गणपतीला पण नाही हां, सुट्टी नसते. काय खरं नाही. तर काम करायचं, सुट्ट्यांचं नाव घ्यायचं नाही. फक्त काम करत बसायचं. सणासुनाला सुट्ट्या नसते. एवढा सुट्ट्या देत मग किती दिवस सुट्टी असतात ते. वर्षामध्ये किती सण येतात. हां, मग सुट्टी तर द्यायला पाहिजे ना. नुसतं काम करावतात भरून भरून नुसतं. हां, सुट्टी असलं सुट्टी कुठे भरून भेटतो. सुट्टी असलं आपल्याला लॉस होतं ना. हां, आपलं मला वाटलं उद्या सुट्टी आहे. सुट्टी आहे तर मस्त जाईल फिरायला असं. आणि किती सुट्टी होती म्हटलं मस्त घेऊन जातील फिरायला असं वाटलं होतं मला मित्रांनो. पण काही तसं काहीच होणार नाही. तसं काही होणार नाही. आपला प्लॅन फेल आहे सध्या. त्यामुळे आपण फक्त घरीच बसायचं
आणि वाट बघत राहायचं. वाट बघत राहायचं कधी येणार. हॅपी क्रिसमस. हॅपी क्रिसमस सगळ्यांना. हम्म.